नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न उत्तर पाहणार आहोत जे की येणाऱ्या विविध परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहेत. जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मराठी करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत जाईल. प्रश्न क्रमांक 1. मित्रमेळा ही संघटना कोणी स्थापन केली? पर्याय आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, लाला हरदयाल यापैकी नाही. याची योग्य उत्तर आहे मित्रमेळा ही संघटना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इसवी सन 1900 मध्ये स्थापन केली. पुढे चालून 1904 मध्ये या संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले. प्रश्न क्रमांक 2. स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणता संदेश दिला? पर्याय आहेत खेड्याकडे परत चला, सत्याकडे चला, वेदाकडे परत चला, क्रांतीकडे परत चला. याचे योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदाकडे परत चला असा संदेश दिला. तसेच त्यांनी 1975 रोजी मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 3. महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ केव्हा चालू केली होती? पर्याय आहेत 1920, 1930, 1940, 1945. याचे योग्य उत्तर आहे महात्मा गांधीजींनी 1920 साली असहकार चळवळ सुरू केली. तसेच 1930ला सविनय कायदेभंग आणि 1940ला चले जाव चळवळ चालू केली होती. प्रश्न क्रमांक 4. जॅक्सन खुनाचा ठपका पुढीलपैकी कोणावर ठेवण्यात आला? पर्याय आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबा हरदयाल, अनंत कानेरे, राजगुरू. उत्तर आहे नाशिकचे कलेक्टर जॅक्सनचा खून अनंत कानेरे यांनी केला. या खुनामागे सावरकरांनी त्यांना मदत केली असे म्हणून इंग्रज सरकारने जॅक्सनचा खुनाचा खटला सावरकरांवर ठेवला होता. प्रश्न क्रमांक 5. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही बहुमूल्य तत्त्वे जगाला कोणी दिली? पर्याय आहेत फ्रेंच राज्यक्रांतीने, रशिया राजवटीने, सहकार चळवळीने, औद्योगिक क्रांतीने. उत्तर आहे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही बहुमूल्य तत्त्व जगाला फ्रेंच राज्यक्रांतीने दिली. जगाच्या इतिहासामध्ये अमेरिका स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती ही सर्वात मोठ्या क्रांत्या आहेत. प्रश्न क्रमांक 6. आपण दर्पणकार म्हणून कोणाला ओळखतो? पर्याय आहेत बाळशास्त्री जांभेकर, तळखरकर, मोरा वाळंबे, न्यायमूर्ती रानडे. उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर यांना आपण दर्पणकार म्हणून ओळखतो, कारण त्याने 1932 रोजी मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण सुरुवात केली. प्रश्न क्रमांक 7. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण? पर्याय आहेत विनोबा भावे, नामदार गोखले, महात्मा फुले, लोकमान्य टिळक. उत्तर महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु नामदार गोखले हे होते. त्यांच्या सांगण्यावरूनच महात्मा गांधीजींनी 1915 रोजी भारतात आगमन केले. प्रश्न क्रमांक 8. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी कोणत्या चळवळीत भाग घेतला? पर्याय आहेत चले जाव चळवळ, वंगभंग विरोधी चळवळ, मिठाचा सत्याग्रह, परदेशी मालाची होळी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी वंगभंग विरोधी चळवळीमध्ये भाग घेतला होता. लॉर्ड कर्झन यांनी 1905 रोजी बंगालची फाळणी केली. त्याविरोधात चळवळ सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 9. ब्राह्मो समाजाची स्थापना 20 ऑगस्ट 1828 रोजी कोणी केली? पर्याय आहेत राजाराम मोहन राय, दयानंद सरस्वती, महात्मा फुले यापैकी नाही. उत्तर आहे ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी 20 ऑगस्ट 1828 रोजी केली होती. तसेच राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नामुळे 1829 रोजी सतीबंदी कायदा पास करण्यात आला. आधुनिक भारताचे निर्माते म्हणून राजाराम मोहन राय यांना ओळखण्यात येते. प्रश्न क्रमांक 10. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? पर्याय आहेत महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, मोहम्मद इक्बाल, विनोबा भावे. उत्तर आहे भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. तसेच त्यांना 1913 साली गीतांजली या काव्यासाठी नोबेल पुरस्कार भेटले. ते पुरस्कार भेटणारे ते पहिलेच भारतीय आहेत. प्रश्न क्रमांक 11. हडप्पा मोहनजोदारो हे शहर आज कोणत्या देशात आहेत? पर्याय आहेत
पाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, भारत. याचे योग्य उत्तर आहे पाकिस्तान. हडप्पा मोहनजोदडो हे सध्या पाकिस्तान देशामध्ये आहेत. संस्कृती ही भारताची प्राचीन आणि नागरी संस्कृती होती. सध्या हे 2 शहर पाकिस्तानमध्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करा. त्यामुळे नवीन येणारी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत जाईल. प्रश्न क्रमांक 12. राज्यातील संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखण्यात येतो? पर्याय आहेत पुणे जिल्हा, ठाणे जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, नांदेड जिल्हा. उत्तर आहे नांदेड जिल्ह्याला संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो. तसेच सिखाचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांची समाधी नांदेड या ठिकाणी आहे. तसेच सिखाचे पवित्र ठिकाण गुरुद्वारा नांदेड इथेच पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 13. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहेत लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, स्वामी दयानंद सरस्वती. उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला. तसेच त्यांनी 1875 रोजी मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 14. फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, आगरकर, प्रकाश नारायण. उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. तसेच त्यांनी हरिपुरा आणि त्रिपुरा या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा व चलो दिल्ली असा नारा नेताजींनी भारतीय जनतेला दिला. प्रश्न क्रमांक 15. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? पर्याय आहेत महात्मा फुले, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, लोकमान्य टिळक. उत्तर आहे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र महात्मा गांधीजीचे आहे. महात्मा गांधी केवळ 1924 बेळगाव इथल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते. प्रश्न क्रमांक 16. जालियनवाला बाग हत्याकांड कुठे घडले? पर्याय आहेत अमृतसर, पश्चिम बंगाल, राजस्थान, लुधियाना. रौलट या कायद्याला विरोध म्हणून तत्कालीन पंजाब प्रांतातील जनता जालियनवाला बाग इथे एकत्र जमली होती. या लोकांवर जनरल डायर यांनी गोळीबारी केली. यामध्ये अनेक लोक मारले गेले. घटनेचा निषेध म्हणून महात्मा गांधीजींनी केसर-ए-हिंद तर रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला होता. प्रश्न क्रमांक 17. इंडिया हाऊस कुठे आहे? पर्याय आहे लंडन, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, आग्रा. उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन इथे इंडिया हाऊसची स्थापना केली. तसेच अनेक क्रांतिकारक इंडिया हाऊसची शिष्यवृत्ती मिळून लंडन इथे शिक्षण घेत असत. प्रश्न क्रमांक 18. मवाळ गटाचे नेते आपण कोणास ओळखतो? पर्याय आहेत आगरकर, न्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले, लोकमान्य टिळक. उत्तर आहे खालीलपैकी नामदार गोखले हे मवाळ गटाचे नेते होते. राष्ट्रीय काँग्रेस सभेवर 1885 ते 1907 पर्यंत मवाळ गटाचे वर्चस्व होते. प्रश्न क्रमांक 19. लॉर्ड डलहौसी यांनी झाशी हे संस्थान कधी खालसा केले? पर्याय आहेत 1852, 1848, 1854, 1858. लॉर्ड डलहौसी यांनी झाशी या संस्थानाला दस्तक वारसा नामंजूर करून 1854 रोजी खालसा केले. तसेच इतर अनेक संस्थानाला खालसा करून लॉर्ड डलहौसी यांनी ईस्ट इंडिया साम्राज्यामध्ये विलीन केले. याचे परिणाम म्हणून 1857चे स्वातंत्र्य संग्राम घडण्यात मदत झाली. प्रश्न क्रमांक 20. रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी निर्जानंद, स्वामी विवेकानंद, स्वामी अरविंद. उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली. तसेच त्यांनी अमेरिकेतील शिकागो इथे भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार केला होता. त्यांचा जन्मदिवस 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.